नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. स्कॉलरशिप परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय असते तर महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन हे दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन करत असतं. मग ही आर्थिक मदत भेटल्यामुळे बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांचं शिक्षण मध्येच न थांबता ते त्यांना पूर्ण करता येतं. यासाठी या स्कॉलरशिप परीक्षा असतात. मग या स्कॉलरशिप परीक्षा कोणकोणत्या असतात तर आता 5वी साठी किंवा इयत्ता 8वी साठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असेल. इयत्ता 6वी साठी नवोदय विद्यालयाची स्कॉलरशिप परीक्षा असेल. NMMS, NTSE, मंथन या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा असतील किंवा केंद्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा असतील. या सगळ्या स्कॉलरशिप परीक्षेचा विद्यार्थ्यांना आर्थिक फायदा तर होतोच, पण त्यांच्या शालेय जीवनातील डेव्हलपमेंटमध्ये प्रोग्रेसमध्येही त्यांना या स्कॉलरशिप परीक्षेचा फायदा होत असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने या स्कॉलरशिप परीक्षा द्यायला हव्यात. या स्कॉलरशिप परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांचा पाया सुद्धा भक्कम होत असतो. मग या स्कॉलरशिप परीक्षा देताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की या परीक्षेविषयी सगळी माहिती आपल्याला हवी. म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असतं, परीक्षेला अभ्यासक्रम कसा असतो, कोणत्या प्रकारची पुस्तके या परीक्षेसाठी वापरली जावीत किंवा किती मार्क पाडले तर तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते, या परीक्षांसाठी अट कोणती असते. या सगळ्या माहितीसाठी तुम्ही डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनलला भेट देऊ शकता. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. मित्रांनो, कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला योग्य गायडन्स हवा. विदाउट गायडन्स आपल्याला नीट अभ्यास करता येणार नाही किंवा योग्य दिशा दिसणार नाही. मग तो नीट अभ्यास करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी गायडन्स हवा असेल तर डबल ओ अकॅडमी आता ऑनलाईन बॅचेसही सुरू करत आहे. मग महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, अभ्यासक्रम हवा असेल, या सगळ्या गायडन्ससाठी तुम्ही डबल ओ अकॅडमीची स्कॉलरशिप बॅच जॉईन करू शकता. मग आता या बॅच मध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतील किंवा या ऑनलाईन बॅचेस का जॉईन करायच्या. तर या ऑनलाईन बॅचेस मध्ये विद्यार्थ्याकडून संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते. मग विद्यार्थी इयत्ता 5वीतला असो, 8वीतला असो किंवा तो 6वीच्या नवोदय परीक्षेची तयारी करत असो, NMMS किंवा NTSE अशा परीक्षांची तयारी करत असो किंवा विद्यार्थी 1ली ते 8वी मध्ये असून तो मंथन या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असो, या सगळ्या स्कॉलरशिप परीक्षांच्या अभ्यासक्रमाची म्हणजे संपूर्ण विषयाची तयारी इथे करून घेतली जाते. मग आता ही तयारी करताना विद्यार्थी जर बेसिक पासून त्याला शिकायचं असेल, म्हणजे विद्यार्थ्याला एखादा विषय अवघड जातोय तर तो विषय त्याला बेसिक पासून टू ॲडव्हान्स पर्यंत शिकवला जातो. मग आता बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत म्हणजे काय की आधी विद्यार्थ्याला त्या विषयाची समज दिली जाते. त्या विषयातली बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे विषय समजून घेण्याआधी जी माहिती गरजेची आहे ती माहिती त्या विद्यार्थ्याला शिकवली जाते. आणि ॲडव्हान्स म्हणजे हळूहळू त्यात प्रोग्रेस करत त्यासाठी शॉर्ट ट्रिक्स किंवा सोप्या पद्धतीने प्रश्नपत्रिका कशी सोडवावी या गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जातात. नंतर क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो. तर क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कसा. प्रत्येक वेळी जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस करणं पॉसिबल नसेल किंवा एखाद्या कारणामुळे तुमचा एखादा लाईव्ह क्लास मिस झाला तर तुम्ही ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्म मध्येही बघू शकता. म्हणजे तुम्ही ते लेक्चर तुमच्या वेळेनुसार बघू शकता. किंवा तुम्हाला एखादा पॉइंट नीट समजला नसेल तर तुम्ही तो तुमच्या मर्जीने कितीही वेळा पाहू शकता. जुन्या प्रश्नपत्रिका सराव सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल त्या अभ्यासामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं हे खूप आवश्यक असतं.
आता ते कशासाठी, तर ते वेळेचं नियोजन किंवा प्रश्नांचा अंदाज या जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव केल्यानंतर विद्यार्थ्याला येत असतो. म्हणजे आपला अभ्यास किती झालाय किंवा दिलेल्या वेळेत, म्हणजे वेळेची मर्यादा असते, त्या वेळेत तुम्हाला सगळे प्रश्न कसे सोडवायचे हे या सरावामुळे जमत असतं. त्यामुळे आपल्याकडे जुन्या प्रश्नपत्रिकेचा सरावही करून घेतला जातो. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऑनलाईन बॅचेस जॉईन केलेत, पण तुम्हाला काही डाऊट्स असेल, कोणत्याही विषयाबद्दल तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील, तर त्यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी फ्री डाऊट सेशनही ठेवत असतो. मग या फ्री डाऊट सेशन मध्ये तुम्हाला असलेली प्रत्येक शंका इथे शिक्षकांना विचारू शकता. नंतर विद्यार्थी पालक मार्गदर्शन. महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, यांनी कितीही परीक्षा घेतल्या, पण जर विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहीतच नसेल की कोणकोणत्या स्कॉलरशिप परीक्षा होतात, तर त्या स्कॉलरशिप परीक्षेचा काही फायदा आहे का? नाही. त्यामुळे आपण या विद्यार्थी पालक मार्गदर्शनामध्ये तुम्हाला प्रत्येक स्कॉलरशिप परीक्षेची माहिती देत असतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा किंवा पालकांनी विद्यार्थ्याला मदत कशी करावी, दोघांनी एकमेकांना या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करताना कशी मदत करावी हे आपल्याला या मार्गदर्शनामध्ये सांगितलं जातं. त्यामुळं या ऑनलाईन बॅचेस मध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाची तयारी, बेसिक टू ॲडव्हान्स क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव असेल, फ्री डाऊट सेशन असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल, अशा सगळ्या सुविधांचा फायदा घेता येतो. मग तुम्हाला जर या ऑनलाईन बॅचेस जॉईन करायच्या असतील, तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. (8329588625) या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरही करू शकता किंवा कॉल करूनही तुम्ही या ऑनलाईन बॅचेस बद्दल चौकशी करू शकता. तुम्हाला कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती कळवू शकता. थँक्यू.